दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, कुपोषण संपेल हा प्रयत्न राज्य सरकार। दादा, एक चित्र समोर येतंय, मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडलेत असं साधारण दिसतंय। तुम्ही पुण्यात आहात, एकनाथ शिंदे दऱ्याला निघालेले आहेत। मुंबई क्रायसिस मध्ये असताना फडणवीस एकटे राहतात असं चित्र निर्माण झालं। असं काही चित्र नाहीये। कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे। काय आपल्याला अडचण दादा? यशवंतवरनं काही आक्षेप आहेत, यशवंतच्या व्यवहारावरनं तेव्हा का त्याच्याकरताच मला हे माहितीच होतं की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार झाला तर त्याच्यामध्ये चर्चा होईल। पत्रकार मित्रांनो आणि आपल्या मार्फत मला सर्वांना सांगायचं जे ह्याच्याशी निगडीत आहे विषयाची की पणन विभाग आणि सहकार विभाग यांनी निर्णय घेतला, तो निर्णय मंत्रिमंडळापुढे आला आणि मंत्रिमंडळ हे घटनेनी संविधानाने निवडून दिलेलं लोकशाहीमधलं लोकांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं मंत्रिमंडळ असतं आणि ते ज्यावेळेस निर्णय घेतात त्या निर्णयाला सहसा कुणी चॅलेंज करू शकत नाही, कारण त्यांना तो अधिकार असतो। आणि याच्यात चुकीचा निर्णय व्हायचं कारणच नाही, सगळा चेकचाच व्यवहार आहे। एक पणन विभागाशी संबंधित आहे म्हणजे मार्केट कमिटी आणि सहकार विभागाशी संबंधित आहे म्हणजे साखर कारखाना, आणि त्याच्यातून साधारण त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे की बाबा त्याचं काय व्हॅल्युएशन होतं आणि ते काढून शेवटी दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, हवेली तालुक्यातल्या आहेत, हवेली तालुक्यातल्या सभासदांच्या मालकीच्या आहेत किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सोसायटीचे सदस्य जी मार्केट कमिटी निवडून देतात त्यांचे आहेत। त्याच्यावर इथं अंतिम निर्णय हा दुसऱ्या कोणी घेतलेला नाहीये, कॅबिनेटने घेतलेला। त्याच्यावर कुठली शंका कुशंका किंवा काहीतरी गैरव्यवहार झाला आहे कुठंतरी काहीतरी असं काही झालेलं नाही। दादा, पवार साहेब असं म्हटलं तमिळनाडूमध्ये सातत्याने आरोप होतोय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात की गैरव्यवहार झालाय, याआधी सुद्धा अशा पद्धतीचं एक पत्र पवार साहेबांनी दिलं, पण आज त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की आम्ही पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांना सांगितलं की साहेब असं काही झालेलं नाही, आणि आज पण संध्याकाळी त्याच्यातले दोघं तिघांना पवार साहेबांनी वेळ दिलेला होता, ते 6 वाजता साहेबांना भेटायला जाणार होते।